रामटेकच्या मंदिरात गेलोच होतो आणि तिथं जाऊन एवढा भयानक माहोल केला की काय सांगू तुम्हाला. असं मधातून पाहण्यात की मजा नाही, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळच्या टाइमले बाहेर फिरायला जायचा प्लॅन झाला. मग काय झटपट मध्ये तयारी केली आणि 2-3 मित्र सोबत घेऊन घेतले आणि डायरेक्ट निघालो आम्ही रामटेकच्या मंदिरात जायसाठी. गाद्या वगैरे टाकून दिल्या, त्याच्यानंतर स्टेपनी वगैरे टाकून दिली. कसं आहे, भूक नसलीच चालते पण शिदुरी आपल्या सोबतच असली पाहिजे. गाडी पॅक वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही मित्राच्या घरी जायसाठी. सगळं काही तर आपण सोबत घेतलं होतं पण महाराजांचे झेंडे बांधायचेच राहिले होते. मग काय विपुल चढला गाडीवर, रप करून झेंडे वगैरे बांधून घेतले आणि तेवढ्यातच आपल्या पोराईला भूक लागली होती. मग काय बुट्टेनं नाश्ता वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर बसलो आम्ही डायरेक्ट गाडीत. महाराजांचा झेंडा 1 नंबर फडकून राहिला होता. 1-1.5 तासाचा प्रवास कंप्लीट करून आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट रामटेक मध्ये. इथून तुम्हाला मंदिरावर जाण्यासाठी 20 रुपयाचा ऑटो करून जा लागते. मग बसलो ऑटोत आणि डायरेक्ट आलो आम्ही मंदिराच्या वरता आलो तर काय इथून 1 किलोमीटर अजून पैदल जा लागते म्हणे. मग काय निघालो आम्ही टाइमपास करत डायरेक्ट मंदिराकडे जाण्यासाठी. तेवढ्यातच आपल्याला दादा दिसून गेले. ते मस्त फुटाने खाऊन राहिले होते आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट मंदिराकडे जाण्यासाठी. गर्दी तर एकदम खतरनाक होती कारण की आम्ही रविवारी आलो होतो. फायनली पोहोचलो आम्ही मंदिराजवळ. तिथं फोटो वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही दर्शन करायला जाण्यासाठी. दर्शन करायला आम्हाला तर काही जास्त टाइम लागला नाही. 2 मिनिटातच दर्शन वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट आलो आम्ही बाहेर. आणि बाहेर येतो तर काय व्ह्यू तर एवढा जबरदस्त येऊन राहिला होता काही पाहायचं कामच नाही. त्याच्याच बाजूला शिवमंदिर आहे. शिवमंदिराचे दर्शन वगैरे करून घेतले आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट आम्ही वरत येऊन पाहतो तर काय व्ह्यू तर एकदम जबरदस्त येऊन राहिला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही जातो आता घरी. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या आणि मला प्रचंड बहुमताने विजय करा.